सरकारी वाहनांची तोडफोड करण्यात आली। दिल्ली पोलिसांनी हा दावा केलेला आहे। 15 ते 20 सरकारी वाहनांची तोडफोड केली असं दिल्ली पोलिसांनी म्हटलेलं आहे। विशेष पोलीस आयुक्तांसह 118हून अधिक पोलीस जखमी झाल्याची माहितीही दिल्ली पोलिसांनी दिलेली आहे। तर ही दोन दृश्य आपण सध्या पाहतोय। कालच्या आंदोलनातली आंदोलकांकडून तोडफोड करण्यात आल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलंय। तर दुसऱ्या दृश्यात मात्र ज्यावेळी हे सगळे आंदोलक जंतर मंतरवरती आक्रमक झाले होते, त्यांचा मोर्चा संसद भवनाकडे जात होता, त्याच दरम्यान ज्या परिसरामध्ये पोलिसांनी बॅरिकेडिंग केलं होतं त्याच परिसरामध्ये पोलिसांकडून दगडफेक करण्यात आल्याचं या दृश्यांमधून पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच आंदोलकांची तोडफोड आणि त्यावरती पोलिसांकडून दगडफेक ही दोन दृश्य काल चर्चेचा विषय ठरली आहेत। सीजेपीचा आजही चलो संसदचा नारा कायम आहे। अभिजित दिपकेंनी ही घोषणा केलेली आहे। आंदोलन स्थळ सोडणार नसल्याची ही भूमिका त्यांनी घेतली आहे। आजही दिल्लीत तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। संसद भवन परिसरात तणावाची स्थिती आहे। सीजेपीच्या आंदोलनानंतर जागोजागी पोलीस आहेत। संसद भवन परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं आहे। आज जो दिल्ली पुलिस ने करा है, आज जो स्टूडेंट्स को मारा है, जिस तरीके से स्टूडेंट्स का सर फोड़ा है, वो बहुत ही शर्मनाक है। इसके वजह से पूरी दुनिया में हमारे देश की बदनामी हो रही है। और दिल्ली पुलिस ने ऐसा क्यों करा, ये सबको पता है। ऊपर से ऑर्डर आए थे, नरेंद्र मोदी और अमित शाह से ऑर्डर आए थे। दिल्ली पुलिस ने 12 साल की बच्ची का सर फोड़ा है, एक लड़की के छाती पर पैर दिया है दिल्ली पुलिस के मेल ऑफिसर्स ने। सोनम सर की जो बॉडी थी वो 20-21 दिन का अनशन झेल सकती थी। एनीथिंग बियॉन्ड दैट इज अ सीरियस थ्रेट टू हिज लाइफ। अगर सोनम सर को कुछ भी हो जाता है तो इसके लिए सरकार जिम्मेदार होगी, पुलिस जिम्मेदार होगी, क्योंकि जिस तरह से सरकार और पुलिस ने आज स्टूडेंट्स के साथ व्यवहार करा है, उसी के कारण सोनम सर को अपना अनशन जारी रखना पड़ रहा है। तर या आंदोलनाच्या माध्यमातून सीजेपीची प्रमुख मागणी आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची। त्याबाबत दिल्लीत काही हालचाली झालेल्या दिसतायत। एकतर सरकार आधी आंदोलकांशी चर्चा करायला तयार नव्हतं, मात्र नंतर सरकारनं तयारी दर्शवली। सीजेपीचे दोन प्रवक्ते जेपी नड्डांच्या भेटीला गेले, त्यांच्यात 10 मिनिटांची चर्चा झाली। त्यानंतर धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला गेले, त्यांच्यात 3.5 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। याच बैठकीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीनसह पियुष गोयलही होते अशी माहिती समोर आली आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर दबावात यायचं नाही अशी सरकारनं भूमिका घेतल्याचं दिसतंय। दुसरीकडे ज्या प्रमाणात विद्यार्थी आंदोलनात उतरले त्यानं सरकार आश्चर्यचकित झाल्याचंही या सगळ्याच घटनांमधून दिसून येतंय। तर एनडीएच्या संसदीय दलाची आज बैठक आहे। सकाळी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आलेलं आहे। त्यामुळे एनडीएच्या संसदीय दलाच्या बैठकीचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आहे। संसद भवनाजवळ मागण्या मांडण्याची संधी द्या, अन्यथा उपोषण मागे घेणार नाही असं सोनम वांगचुक यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे सोनम वांगचुक यांनी ही पोस्ट करत माहिती दिलेली आहे। वांगचुक यांचं उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार सध्या या माध्यमातून पाहायला मिळतोय। तर मी माझं उपोषण सुरूच ठेवणार आहे। शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांशी ज्या क्रूरतेने वागलं जातंय ते पाहून मी हा निर्णय घेतलाय की जोपर्यंत युवा नेत्यांना संसद भवनात जाऊन खासदारांना भेटण्याची किंवा त्यांना मला रुग्णालयात भेटण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण सुरूच ठेवेन। मला माहिती आहे की सरकार शिक्षण मंत्र्यांवर कारवाई करेल। तरुण आंदोलकांनी संयम आणि सहनशीलता दाखवली, त्यांचं कौतुक। तर मुंबईत सीजेपीच्या कार्यकर्त्यांवर 5 गुन्हे दाखल करण्यात आले। जमाबंदीचा आदेश भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवलाय। 18 जुलै रोजी दुपारी आझाद मैदान आणि मरीन ड्राईव्ह परिसरात झालेल्या आंदोलनावर 2 गुन्हे दाखल करण्यात आले। एक गुन्हा मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये, दुसरा गुन्हा आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये। काल सायंकाळी शिवाजी पार्क परिसरात ठाकरे गट आणि सीजेपीच्या आंदोलनात विरोधात 3 गुन्हे दाखल करण्यात आले।
दिल्लीतल्या आंदोलनात 100 पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले. विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात जखमा झाल्यात. आंदोलनकर्त्यांना शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे. दिल्लीतल्या आंदोलनात 100 पेक्षा जास्त पोलीस जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते. तर विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात जखमा झाल्यात. मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सीजेपी ठामे. प्रधानांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असं सीजेपीनं म्हटलेलं आहे. सीजेपीच्या शिष्टमंडळाची जेपी नड्डांसमोर भूमिका आहे. वांगचुक यांना रुग्णालयातून सोडा अशी मागणी करण्यात आली आहे. सरकारनं चर्चेसाठी जंतर मंतरवर यावं. अभिजित दिपके यांनी ही भूमिका घेतली आहे. तर जेपी नड्डांनी वेळ मागितलाय. मागण्यांवर चर्चेचं आश्वासनही दिल्याची माहिती आहे. मीटिंग में हम लोगों ने यही बोला कि हमारे 3 डिमांड्स हैं. पहले कि सोनम वांगचुक जी को तुरंत रिलीज किया जाए एंड जब तक वो फॉर्मेलिटीज पूरी होती है उसमें उनको एक वीडियो बनाने का अलाउ किया जाए. वो वीडियो में यही हो कि वो अपील करे शांति बनाए रखने के लिए, लेकिन वो अभी तक हुआ नहीं है. नंबर 2, हमारा ये भी डिमांड है कि धर्मेंद्र प्रधान जी का रेजिग्नेशन तो अब आना ही पड़ेगा. या तो उनको बर्खास्त करे कैबिनेट से या तो वो खुद रिजाइन करे. प्रोटेस्ट तब तक चालू रहेगा जब तक उनका रेजिग्नेशन नहीं आ जाता. और तीसरा, जो नीट के फैमिलीज है, जो बच्चे मर गए हैं 20 से ज्यादा, उन फैमिलीज को 1 करोड़ का मुआवजा मिले. ये डिमांड्स को लेके हम जेपी नड्डा जी के पास गए. उन्होंने ही बुलाया था. खासदार सुप्रिया सुळे यांनी सीजेपीच्या आंदोलनावर ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. पाहुयात त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय. देशभरातील विद्यार्थी नीट परीक्षेबाबत उत्तरदायित्वाची मागणी करत असताना त्यांच्यावर प्रतिबंधात्मक आदेश लादणं हा चुकीचा संदेश आहे. सरकार जनतेचं ऐकते तेव्हा लोकशाही अधिक बळकट होते. जनतेला गप्प बसवते तेव्हा नाही. तर खासदार संजय राऊतांनी केंद्रावर उपरोधिक टिप्पणी केली आहे. 20 जुलै हा डरपोक दिवस म्हणून जाहीर करा असं खासदार संजय राऊत म्हणाले. सीजेपी आंदोलकांवर केलेल्या लाठीमारावरून संजय राऊतांनी ही टीका केली. 20 जुलै हा भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचं राऊत म्हणाले. तर 20 जुलै हा डरपोक दिवस म्हणून जाहीर करा असं खासदार संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. ट्विट करत खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारवर ही उपरोधिक टिप्पणी केली आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील क्रूर हल्ल्याकडे लक्ष देण्याऐवजी सरकारनं दडपशाही आणि कारवाईचा सपाटा लावलाय. हा भ्याडपणा त्यांची सत्याची उत्तरदायित्वाची भीती उघड करतो. 20 जुलै हा भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस म्हणून ओळखला जाईल. आमची मागणी आहे केंद्र सरकारनं 20 जुलै भ्याडांचा दिवस म्हणून घोषित करावा, जो या राजवटीच्या दुर्बळतेची, जुलूमशाहीची कायमची आठवण राहील. अटी मान्य करा नाहीतर पुन्हा आंदोलन करू. आंदोलक सोनम वांगचुक यांनी ही भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे अटी मान्य करण्याची मागणी पुन्हा एकदा सोनम वांगचुक यांनी केल्याचं पाहायला मिळतंय. We are standing for the nation. I am standing for India. Sonam is standing for India. We are standing for the education system. We are standing for the youth, their future, and we will continue to stand for these issues. Thank you. विरोधकांचा सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. अहंकारामुळे सरकार विद्यार्थ्यांवर अन्याय करते. राहुल गांधी यांचाही मोदी सरकारवर आरोप आहे. तरुणांकडे मोदी सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनी हक्काची मागणी केल्यावर त्यांच्यावर लाठीमार केला जातो असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलेलं आहे. विद्यार्थ्यांवरील लाठीमारानंतर अरविंद केजरीवाल यांनीही सरकारवर घणाघात केलाय.